तुम्हाला सांगते, भात कच्चा राहिला म्हणून मग आपण काय लगेच उठून पातेलं फेकून देतो का? अजिबात नाही. आपण तो मंद आचेवर ठेवतो आणि भात छान शिजवून घेतो. तसंच आपलं आहे बघा. आयुष्यात अपयश आलं, निराशा आली, खडतर प्रवास आला म्हणून काय एखादी हातात घेतलेली गोष्ट सोडून द्यायची का? अजिबात नाही. तिथे उभं राहायचं आणि ती पूर्णत्वास नेल्याशिवाय ती सोडायची नाही. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. बघा, 18 वर्षांचा आपला प्रवास आहे. सोडलाय का? अजिबात नाही सोडला की नाही. आणि हा प्रवासात वेगवेगळे इनोव्हेशन आपण करत असतो. तर बॅचलर लोकांसाठी स्पेसिफिकली ही बिर्याणी आहे. कुकरच्या शिट्टीमध्ये होणार आहे का? भातही कुकरमध्ये शिजवणार, पण ती करणार आपण दम बिर्याणीच. हा, दम बिर्याणीचं करणार. बॅचलर स्पेशल दम बिर्याणी कुकरच्या एका शिट्टीत. विश्वास नाहीच बसणार. चला रेसिपी सुरू करूयात. चला, आता चिकन बिर्याणीसाठी जे जे साहित्य लागणार आहे ना, आपण स्टेप बाय स्टेप बघूयात, म्हणजे काहीच साहित्य तुम्ही मिस नाही करणार. बरं, साहित्य कॅप्शनमध्ये येतंय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, सगळी यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, त्यामुळे तुम्ही काही मिस करणारच नाही, मला खात्री आहे. तर सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. तर इथे 1 किलो चिकन घेतलंय. ड्रमस्टिक्स त्यातले अर्धा किलो घेतलेत आणि अर्धा किलो करी कट चिकन घेतलंय. मिळतं तसं तुम्ही घेऊ शकता. तर ते स्वच्छ धुवून घेतलंय. 1.5 कप दही, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, 1 चमचा धनेपूड, बिर्याणी मसाला आणि यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचा मालवणी मसाला आणि लाल तिखट. 1.5 कप म्हणजे बरोबर पाव कप दही होतं. 1 किलो चिकन आहे तर इतकं दही लागतं. बरं, यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली, पुदिन्याची पानं चिरून टाका, नाहीतर अशी हाताने तुकडे करून टाका, हळद, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, 1 चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ. आणि आता यामध्ये घालूयात आपलं मधुराज रेसिपीचा मालवणी मसाला. याची चव खूप छान येते बिर्याणीत. नक्की ट्राय करा. मधुराज रेसिपी club.com वरून तुम्ही हा खरेदी करू शकता. मस्त मोठा चमचाभर मसाला आणि आपलीच बॅडगी मिरची पावडर, ही 2 चमचे घालायची. आता हे व्यवस्थित कालवून घेऊयात, एकजीव करायचं. बघा, चला, चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलंय. बघा, मसाल्यांचं छान कोटिंग चढलंय. आता यावर झाकण ठेवायचं. शक्य असलं तर हे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि रात्रभर मॅरिनेट करायचं. रात्रभर मॅरिनेट करण्यासाठी वेळ नसेल तर किमान 4 तास तरी रूम टेम्परेचरवर मॅरिनेट करा. फ्रीजमध्ये रात्रभर ठेवलं तर जेव्हा आपल्याला बिर्याणी तयार करायला घ्यायची त्याच्या 1 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा, म्हणजे ते रूम टेम्परेचरला येईल. आणि लगोलग 3-4 तासात करणार असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. चिकन मॅरिनेट झालेलं आहे 4 तास. पण आता फोडणी घालतोय, तर चिकन ॲक्च्युअल शिजवताना काय काय साहित्य आपण वापरणार आहेत ते बघूया. पाव किलो कांदा बारीक चिरून घेतला, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, हळद, चवीपुरतं मीठ आणि यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचं मालवणी मसाला आणि त्याचसोबत लाल तिखट. आता तळलेला कांदा तर बिर्याणीला मस्ट आहे. त्या तळलेल्या कांद्याच्या तेलाचा जो सुवास किंवा त्याची जी चव उतरते बिर्याणीत ती अगदी मस्ट आहे. कांदा तळायला खूप वेळ जातो. मग मी काय करते, कांदा उभा चिरते, मीठ चोळते, पाणी काढून टाकते आणि रात्रभर असा सुकवून घेते. हे बघा, अगदी रात्रभर नाही सुकवला, 2-3 तास पण मोकळ्या हवेखाली छान सुकवून. आणि काजू अगदी ऑप्शनल आहे, आमच्याकडे आवडतात म्हणून घेते. बरं, स्टेप बाय स्टेप आपण साहित्य बघतोय, पण तुम्हाला सांगते यादी शेवटी आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे. इथे 1/3 कप तेल गरम करायला ठेवलं. सगळ्यात आधी काजू तळायचे, छान खरपूस करून घ्यायचे. काजू मस्त तळून झाले. आता हे काढायचे बाजूला. चला, आता याच तेलामध्ये हा सुकवलेला कांदा छान तळून घेऊयात. बघा, लगोलग, म्हणजे फार काहीच करायची गरज नाही आहे. लगोलग टाकले की लगोलग ते खरपूस व्हायला सुरुवात होते. खरपूस असा कांदा तळून झाला. हा काढूयात. या तळलेल्या कांद्याचं करायचं काय, आता हा तळला तेलामध्ये छान त्याचा स्वाद उतरला. हा बरिस्त्याचं तेल आपलं तयार झालं. आणि हा बरिस्ता, हा कुरकुरीत कांदा आहे ना, बिर्याणी जेव्हा खातो तेव्हा तो वर्ण गार्निश करून खाल्ला जातो. पण मला काही लॉजिक कळत नाही. हे आजकाल नवीन इन्व्हेन्शन लावलंय की इतका कुरकुरीत तळलेला कांदा पुन्हा त्या बिर्याणीत कोंबायचा आणि तो मऊ करून बिर्याणीसोबत खायचा.
काही लॉजिक नाही आहे खरंच त्यामध्ये. त्यामुळे हे असलं की उलटे उद्योग नका करू. कुरकुरीत असा हा दिवस, 2 दिवस, महिनाभर ठेवला तरी राहतो. जेव्हा बिर्याणी तुम्ही करता, वरनं भुरभुरा काय लागतो तुम्हाला सांगते. आता याच तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा पटकन शिजावा म्हणून मीठ मिसळायचं आणि छान सोनेरी रंगावर कांदा आपल्याला परतून घ्यायचा. कांदा इथे व्यवस्थित शिजवून तयार होतोय, तोवर आपण भात शिजायला घालणार आहोत. वेगळ्या पद्धतीने शिजवणार आहे, म्हणूनच मी तुम्हाला म्हणते कुकरमध्येच आपण सगळं करणार आहोत. पण साहित्य प्रमाण काय काय घेतलं ते बघूया. 1 किलो चिकन आहे तर अर्धा किलो तांदूळ घेतला, म्हणजे 2.5 कप तांदूळ होतो. 3-4 तमालपत्र, दालचिनी, लवंग 10, मसाला वेलची 2, हिरवा वेलदोडा 2, चवीपुरतं मीठ, 10 ते 12 काळं मिरी. आता हा तांदूळ कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचा. कुकरचा सगळ्यात मोठा डबा असेल तो घ्यायचा, किंवा मग सगळ्यात मोठं पातेलं असं पसरट जे असेल ते घ्या, खोलगट आणि पसरट. आता हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. 2 ते 3 वेळा ते स्टार्चचं जे पाणी आहे ते स्वच्छ काढून घ्यायचं. आता काय करायचं, जितकं आपण तांदूळ घेतलाय त्याच्या दुप्पट आपण पाणी घालूयात. या प्रोसेसमध्ये तांदूळ आपल्याला भिजत घालायची गरज नाही. अख्खा बासमती जेव्हा आपण सुट्टा शिजवतो किंवा तव्यामध्ये शिजवतो तेव्हा मी कायम सांगते भिजत घाला, पण कुकरला घालताना अजिबात गरज नाही. तर आता त्याच कुंडाने पाणी मोजून घेते, तो दुप्पट पाण्याचा इथे वापर करते. यामध्येच चवीपुरतं मीठ, छान मीठ मिसळून घ्या. जागा ठेवली म्हणजे भात शिजला की तो दाटणार नाही आणि छान मोकळा मोकळा शिजेल. काळी मिरी, लवंगा, तमालपत्र, दालचिनी, वेलदोडे आणि 2 चमचे साजूक तूप देखील घालूयात. साजूक तुपामुळे त्या तांदूळाला ना फ्लेवर, चव जी म्हणतो ती कमाल येते. आता पुढे काही नाही, आपण रेग्युलर भात शिजवतो तसंच भात हा आपण तयार करतोय. तर कुकरच्या बेसला पाणी घातलंय, त्यावर अशी जाळी ठेवा कुकरचीच, त्यावर हा असा डबा ठेवा, झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर काढणार असाल तर 3 शिट्ट्या काढा, मध्यम आचेवर काढणार असेल तर 2 शिट्ट्या पुरेशा आहेत. चला, कांदा छान परतून झाला बघा, मस्त गळलाय, असा एकसंध झालाय त्या तेलामध्ये. आता यामध्ये घालूयात आलं लसूणचा ठेचा, हळद, बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना, चमचाभर मालवणी मसाला, चमचाभर बॅडगी मिरची, त्याचसोबत हिरवी मिरची आणि मीठही मिसळायचं. काय कमाल सुवास दरवळतोय आणि दणादण इथे शिट्ट्या होत आहेत भात जो शिजायला ठेवला आहे त्याच्या. आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. चांगलं मिसळून घ्यायचं. मसाला चांगला कोट झाला पाहिजे. मस्त बघा काय सुरेख रंग आलाय, चिकनला छान पाणी सुटलंय आणि रंग बहारदार आलेला आहे. आता हे मॅरिनेट केलेल्या बाउलमधलं जे पाणी आहे हे फक्त असं खाली आहे ना घालायचं, खूप गरज नाही आहे. फक्त चिकन शिजताना ते करपू नये, मिसळायची पण गरज नाही आहे. हे पाणी असं कडेकडेने घातलं तरी चालेल, फक्त चिकन शिजताना कुकरचा बेस करपू नये ही काळजी घ्यायची. झाकण लावूयात आणि 2 शिट्ट्या मोठ्या आचेवर काढून घ्यायच्या. मध्यम आचेवर काढली तर 1 शिट्टी. खूप नका शिजवू, कारण आपण दम द्यायला ठेवणार आहोत तेव्हा पुन्हा चिकन शिजत राहतं. त्यामुळे 2 शिट्ट्या मोठ्या आचेवर, 1 शिट्टी मध्यम आचेवर. चला, चिकन छान शिजलंय. वाह, क्या बात आहे, बहारदार. वा 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 वा. या कुकरमध्ये बिर्याणी व्यवस्थित होते, पण थोडी ओव्हरफ्लो होईल असं मला वाटतं, म्हणून तव्यामध्ये शिफ्ट करते. पण तुम्ही कुकरमध्ये लावू शकता, काहीच हरकत नाही, व्यवस्थित होते. मस्त. आता हे चिकन तयार आहे. इथे भात जो आपण शिजायला घातला होता हा पण चेक करूयात. वा बघा, परफेक्ट झालेला आहे, मस्त फुललाय बघा. चला, आता हे काहीच करायचं नाही बघा, हे डबा उचलायचा आणि असाच या बिर्याणीवर उपडा करून घ्यायचा. बघा, अगदी मोकळा होतो, अजिबात गजगज गजगज होत नाही आणि अर्धा कच्चा आहे बघा, पूर्ण शिजलेला नाही. काय परफेक्ट दिसतंय तुम्हाला सांगते. आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, म्हणजे भाताला पुदिना आणि याचा पण सुवास छान दरवळतो, थोडा बिर्याणी मसाला
केशरचं पाणी किंवा असं हळदीचं पाणी घाला. झाकण ठेवायचं. गॅस सुरू करते. अगदी मंद आचेवर छानपैकी एक 15 मिनिटं तरी याला दम देऊन घ्यायचं. इथे ना बरोबर 15 मिनिटं अगदी मंद आचेवर दम देऊन घेतला. गॅस बंद केला. 5 मिनिटं मुरण्याकरता ठेवली आणि चला काढून बघूयात कसे झाले ते. आहा हा हा, मस्त. बघा काय सुरेख रंग आलाय. टेक्स्चर बघा आणि चिकनही कमाल शिजलंय. वा 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 वा, काय ते रूप आणि काय तो रंग, कमाल. कशी वाटली बिर्याणीची रेसिपी? आहे की नाही सोपी? म्हणजे 10 भांडी काढायचं प्रकरणच नाही. कारण तांदूळ शिजवायचं कसा हे सगळं आहे ना, लॉजिकच वेगळं पडतं. ह्या पद्धतीने केलं तर परफेक्ट दम बिर्याणी होते आणि कुकरमध्ये होते. आता मी मोठ्या पातेल्यात शिफ्ट केली, पण कुकर मोठा असेल किंवा कमी प्रमाणात केली तर 2 थर लावून परफेक्ट होते. जास्त तामझाम अजिबात नाही. चला, पटाक्कन जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.